महोत्सवानिमित्त बुलढाण्याच्या हिवारा आश्रम इथं महापंगतीचं आयोजन करण्यात आलं। यात राज्यभरातून आलेल्या 2 लाखाहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। 63 वर्षाच्या परंपरेतील भाविकांच्या उपस्थितीचा यंदा विक्रम मोडला। 101 क्विंटल वांगे, 151 पोते गव्हाचा महाप्रसाद करण्यात आला। लाखो भाविकांनी या महाप्रसादाचा भक्तिभावानं लाभ घेतला। उजाड माळ राणावर परमपूज्य शुकदास महाराजांनी 14 जानेवारी 1965 रोजी मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर आश्रमाची स्थापना केली होती। त्याला 62 वर्ष पूर्ण झाल्यानं या वर्षीच्या उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं। विवेकानंद जयंती महोत्सवातील महाप्रसाद सोहळा हा एक अनुपम्य सोहळा असल्यानं या उत्सवामधील शिस्तबद्धता वाखाणण्याजोगी असते। यामुळे हा सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येनं हजर राहत असतात। महाप्रसादापूर्वी स्वामी विवेकानंद की जय, भारत माता की जय, शुकदास महाराज की जय या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। शुकदास महाराजांच्या भावपूर्ण आरतीनंतर महाप्रसाद वितरणास प्रारंभ झाला। सुमारे 2 लाख भाविकांच्या महापंक्तीनं या भव्य सोहळ्याची सांगता झाली। माजी आमदार संजय रायमुलकर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूरचे विश्वस्त हरिभक्त पारायण प्रकाश महाराज, असोबा संस्थानचे आसाराम भारती यांच्या हस्ते महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं। महाप्रसाद स्थळावरील मनोन्यावरून वेदांताचार्य गजाननदादा शास्त्री यांनी शंखध्वनीसह केलेल्या स्वामी विवेकानंद व शुकदास महाराजांच्या नामघोषणांनी संपूर्ण आसमंत अक्षरशः निनादून गेला। सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विवेकानंद आश्रमचे आजी माजी विश्वस्त पदाधिकारी व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले। स्वामी शुकदास माऊलींनी अजन्म रुग्णांची सेवा केली। 1 कोटीच्या वर व्याधिग्रस्तांना त्यांनी रोगमुक्त केलं। असा हा दिव्य महात्मा सच्चिदानंद सद्गुरू स्वामी शुकदास माऊली विवेकानंदांचा विचार खेड्यापाड्यात पोहोचवला। गोरगरिबांपर्यंत विचार पोहोचवणारी स्वामी शुकदास माऊली विवेकानंदांच्या आज पौषोद्य सप्तमी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त हा महाप्रसाद सोहळा अतिशय आनंदाने संपन्न होतो आहे। आणि सगळ्या भाविकांची 2 लाखाच्या वर भाविकांची इच्छा आहे की याची इतकी शिस्तबद्ध सोहळ्याची नोंद गिनीज बुकामध्ये व्हावी अशी सगळ्यांची इच्छा आहे। आयोजित केल्या गेलेल्या विवेकानंद जयंती महोत्सवाचा समारोप झाला। गेले 3 दिवस 8, 9 आणि 10 जानेवारीला हा उत्सव आश्रमात भव्य प्रमाणात संपन्न होतो। 3ही दिवस नामवंतांची व्याख्यानं, प्रवचनं, कीर्तन होतात। आज शेवटच्या दिवशी 2 लाख भाविकांना महाप्रसादाचं वितरण होतं। 40 एकर परिसरात एकाच वेळी 53 पंक्ती बसवण्यात आल्या होत्या। तब्बल 101 ट्रॅक्टरद्वारे व सुमारे 3000 स्वयंसेवकांच्या सहभागातून महाप्रसादाचं नियोजन करण्यात आलं। विशेष बाब म्हणजे कोणतीही अस्वच्छता न करता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं ही महापंगत पार पडली। विवेकानंद शिक्षण संकुलातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भाविकांचे कुंकुचंदन तिलक, धूप व आरतीद्वारे पूजन करून स्वागत केलं। हजारो लोक इथे येतात आणि पुऱ्या लाटतात, वांगे चिरतात आणि एका दिवसात 250 क्विंटल गव्हाचा प्रसाद तयार होतो। आणि विशेष म्हणजे आपण 50-100 लोकांसाठी जरी वाढायचं म्हटलं तर किती गोंधळ होतो, पण एकाच वेळी 2 लाखच्या सुमारास लोक केवळ 2 तासात प्रसाद घेऊन जातात। हा मला वाटतं जगातला हा एक आश्चर्याचा प्रसंग आहे। मागच्या जवळजवळ 60 वर्षापासून माझा या संस्थेशी संबंध आहे आणि या संस्थेच्या कार्यक्रमात या उत्सवाला आम्ही येत असतो। महाराजांनी अगदी सुरुवातीला विवेकानंद जयंती साजरी करायची तर माणसांमध्ये देव पाहून एकमेकाला घास भरवायची सुरुवात केली होती। आणि आताही सुद्धा ही एवढी मोठी महाप्रसादाची पंगत सुमारे 2 लाख लोक एकाच वेळी जवळजवळ 2 तासात शिस्तबद्ध पद्धतीने आणि त्यांना महाप्रसाद वितरित होतो। शांततेने सर्व जेवण करतात, तो महाप्रसाद म्हटला जातो। आणि हीच प्रथा खूप वर्षापासून चालू आहे आणि याचं म्हणजे अशा प्रकारचं एकमेव अद्वितीय ठिकाण आम्ही संपूर्ण भारतात तरी बघितलं नाही आणि जगात तर नसावंच। या उपक्रमात शेकडो स्वयंसेवक सहभागी झाले होते। त्यांनी रांगा लावणं, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली। भाविकांनी आयोजकांचे मनापासून कौतुक करत समाधान व्यक्त केलं। स्वामी विवेकानंदांचे विचार समाजाला प्रेरणा देणारे असून अशा उपक्रमांमुळे सामाजिक ऐक्य आणि सेवाभाव अधिक दृढ होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। फहीम देशमुख, UCN न्यूज, बुलढाणा।